कोकणवासियांचा लाडका गणेश उत्सव अवघ्या 1.5 महिन्यांवर आल्याने जिल्ह्यातील गणेश चित्रशाळांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे। गणेश मूर्तिकार विविध रूपातील लहान मोठ्या गणेश मूर्ती साकारण्यात व्यस्त झाले आहेत। महागाईचा फटका गणेश मूर्तिकारालाही बसलाय। एक डंपर गणेश माती दर गगनाला भिडले। सजावटीचे साहित्य, कामगारांची मजुरी, सर्व खर्चात वाढ झाली आहे। तरीही मात्र गणेश भक्तांच्या श्रद्धेत कुठे कमी दिसत नाही। आपल्या आवडीची मनासारखी गणेश मूर्ती बनवण्यासाठी ग्राहक गणेश शाळेत गर्दी करताना दिसत आहेत। पीओपीच्या रेडीमेड मूर्तीमुळे पारंपरिक पद्धतीने मातीकाम करणाऱ्या मूर्तिकारांच्या कलेवर याचा परिणाम होत असून पिढ्यानपिढ्या व्यवसाय करणाऱ्या मूर्तिकारांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। गणेश मूर्तिकाराची मूर्ती घडवण्याची एक वेगळी कला असते, पण साच्यातील गणेश मूर्तीमुळे एकच प्रकारच्या मूर्ती बाजारात दिसतात। नाईक बालचंद्र नाईक, आमच्या शाळेचं नाव मंगलमूर्ती आर्ट्स। काय आम्ही गेली 2 वर्ष म्हणजे गेली दुसरी पिढी आहे आमची गणपती शाळेत काय। आणि आता आमच्याकडे 150-160च्या आसपास गणपती असतात मातीच्या। आणि आम्ही थोड्याफार मोठे जे गणपती आहेत ते प्लास्टरचे आणतो कोल्हापूरहून। आणि थोडे आमच्याकडे 140च्या आसपास मातीचे असतात। आणि गुळवणची आम्ही गुळवणवरनं माती आणतो। गेल्या वर्षी काय रेट होता, त्यामुळे यंदा पण रेट भरपूर वाढलेले आहेत, मातीचा पण रेट वाढला आहे। आणि आम्ही गेली 2 पिढी करत असल्यामुळे आम्हाला ही आता परंपरा आम्हाला जपून ठेवावी लागते आणि आम्ही जपत आहोत आजपर्यंत काय। आणि गेली कलर काम, मातीकाम, कलरला पण आता गेल्या वर्षीप्रमाणे यंदा पण कलरचे रेट पण भरपूर वाढलेले आहेत, मातीचे रेट पण वाढलेले आहेत। आम्हाला हे गणपती बाहेरून साचा आणून इथे काढून आम्हाला गाडी भाडं पण काय, आम्ही आता हे रेट लोकांना ते सांगून काय परवडत नाहीये। पण ते आम्ही कसं 2 पिढी आता आमचे वडील आजोबा गणपती करत असल्यामुळे आम्ही आता या क्षेत्रात आजपर्यंत आहोत। आमच्याकडे कमीत कमी 1-1.5 फुटापर्यंत आणि जास्तीत जास्त 4 फुटापर्यंत मूर्ती असते। ती आता आम्ही सध्या काढलेली आहे त्या साईडला 4 फुटापर्यंत मूर्ती। आणि जास्तीत जास्त आमच्या इकडे तर मंगलमूर्ती, मातीची मंगलमूर्ती, तिला खूप प्राधान्य दिलं जातं। ते आमच्या शाळेत जास्तीत जास्त मला वाटतं 10 ते 15-20च्या ह्याच्यात गणपती असतात मंगलमूर्त्याच्या। आणि लहानात लहान आमच्याकडे 1.5 फुटाची मूर्ती आहे, ती अजून आम्ही काढली नाही, पण काढणार आहोत। पण लहानात लहान 1.5 फूट आणि जास्तीत जास्त 4 फुटापर्यंत आमच्याकडे मूर्त्या असतात। विषय म्हणजे आमच्याकडे जी लोक आहेत ती आमच्याकडे इकडे गणपती सांगायला मिनिमम एक 4-5 वेळा तरी येतात। ते अजिबात त्यांच्या हौशेला अजिबात येत नसतात किंवा ते पैसे विचारत नाही आम्हाला, बाबा किती झाले, काय झाले, यंदा किती वाढले। दुसऱ्या दिवशी पण येतात, 4दा बघतात, काय त्यांना वाटतं बाबा गणपती कसा आहे, आपल्याला असा पाहिजे किंवा दुसरी पोझिशन पाहिजे किंवा सोंड वेगळे पाहिजे किंवा कान वेगळे पाहिजे, ते सांगतात। पण आम्ही त्यांच्या ह्याच्यानुसार आम्ही त्यांना करून देतो। पण ते त्यांचे पैशाचं म्हणजे ते सांगून बाबा असे पैसे किती हे ते कधी विचारत नाहीत आम्हाला। आणि येतात, गणपती घेऊन जातात। आणि आपलं पण मिनिमम ते 8 वेळा तरी, ते 4 ते 5 वेळा तरी गणपती शाळा चालू असेपर्यंत आमच्याकडे बघायला येतात। पंकज मडे, जनशक्ती, सिंधुदुर्ग।